नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 8वी स्कॉलरशिप अंतर्गत गणित या विषयासाठी त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत. आज आपण त्रिकोणाचे काही विशेष गुणधर्म अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचं सुरुवातीला त्रिकोणाशी संदर्भात असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या टर्म्स आहेत, जसं शिरोलंब, लंबदुभाजक, मध्यगा आणि कोन दुभाजक, त्या थोड्याशा समजावून घेऊ. शिरोलंब कशाला म्हटलं जातं पहा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असं म्हणतात. तर तुमच्या समोर हा एक त्रिकोण आहे. याच्या या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर जर आपण असा एखादा लंब टाकला तर हा जो लंब रेषाखंड असतो ज्याला आपण शिरोलंब असं म्हणतो. म्हणजे इथे महत्वाची कंडिशन आहे, हा जो रेषाखंड आहे तो शिरोबिंदूतून आला पाहिजे आणि समोरील बाजूला लंब असला पाहिजे. तर तो समोरील बाजूचा मध्यबिंदू असावा अशी कन्सेप्ट नसते किंवा ती अपेक्षा नाहीये. इथं महत्वाच्या दोन कंडिशन, या रेषाखंडाचा एक अंत्यबिंदू हा शिरोबिंदूतून यावा आणि दुसरा जो अंत्यबिंदू आहे तो त्याच्या बाजूवर म्हणजे त्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूवर लंब असावा. यालाच आपण शिरोलंब असं म्हणतो. कोणत्याही त्रिकोणाला जेव्हा आपण 3 शिरोलंब काढतो, जसा हा त्रिकोण एबीसी दिसतोय, यामध्ये एएम हा बाजू बीसी वरील शिरोलंब आहे, बीएन हा बाजू एसी वरील आणि सीएल हा बाजू एबी वरील शिरोलंब आहे. हे तिन्ही शिरोलंब एकाच ठिकाणी छेदतात, म्हणजेच ते एकसंपाती असतात. म्हणजेच महत्वाचे नियम काय पहा, त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकसंपाती म्हणजेच एकाच बिंदूत छेदणारे असतात. जर हाच रेषाखंड जर त्या बाजूच्या मध्यातून आणि लंब जात असेल तर त्यावेळी तो शिरोबिंदूतून जाईल असं सांगता येत नाही. मात्र असा जो रेषाखंड असतो किंवा जी रेषा असते ज्याला आपण लंब दुभाजक असं म्हणतो, म्हणजे जी पुढची कन्सेप्ट आहे त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक. समजा हा एक त्रिकोण आहे, त्याच्या बाजूच्या मध्यातून जर आपण लंब जाणारा एखादा रेषाखंड असा घेतला तर हा जो रेषाखंड असतो म्हणजे जो बाजूच्याही मध्यातून जातोय आणि त्या बाजूला लंब करतोय, तेव्हा अशा रेषेला आपण त्या त्रिकोणाच्या त्या बाजूचा लंब दुभाजक असं म्हणतो. म्हणून याची डेफिनेशन काय सांगितली जाते पहा, त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला त्या बाजूचा लंब दुभाजक म्हणतात. हा जो लंब दुभाजक आहे तो त्या शिरोबिंदूतून जातो किंवा नाही जात हे आपण सांगू शकत नाही, ते त्या त्या आकृतीवर अवलंबून असतं. ज्या पद्धतीनं तिन्ही शिरोलंब एकाच ठिकाणी छेदतात, तसे तिन्ही लंब दुभाजक सुद्धा जर आपण काढले, तिन्ही बाजूंचे तिन्ही लंब दुभाजक काढले तर ते सुद्धा एकाच बिंदूमध्ये छेदतात. इथं आपल्याला हा जो त्रिकोण पीक्यूआर आहे, त्यामध्ये या बाजू क्यूआरचा जो लंब दुभाजक आहे तो म्हणजे रेषा एल, बाजू पीआरचा लंब दुभाजक म्हणजे रेषा एम आणि बाजू पीक्यूचा लंब दुभाजक म्हणजे रेषा एन, हे तिन्ही लंब दुभाजक एकाच ठिकाणी छेदलेले आहेत. म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. याचबरोबर याच्या पुढची महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा. म्हणजेच त्रिकोणाची मध्यगा कशाला म्हटलं जातं पहा, त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. समजा हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे आणि त्याच्या समोर ही जी बाजू आहे याचा जर आपण मध्यबिंदू घेतला आणि हे दोन बिंदू जोडले तर जो नवीन रेषाखंड मिळतो त्याला आपण त्या त्रिकोणाची मध्यगा असं म्हणतोय. हा जर मध्यबिंदू असेल तर आपण काय म्हणतो पहा, त्रिकोणाचा शिरोबिंदू त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा असं म्हणतात. ज्या पद्धतीने त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात, तिन्ही लंब दुभाजक एकाच बिंदूत छेदतात, त्याच पद्धतीने त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा सुद्धा एकाच बिंदूत छेदतात. हा जो त्रिकोण एबीसी दिसतो यामध्ये बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर हे अनुक्रमे बाजू एबी, बाजू बीसी आणि बाजू एसी याचे मध्यबिंदू आहेत. याचाच अर्थ हा जो रेषाखंड AQ असेल किंवा रेषाखंड BR असेल किंवा रेषाखंड CP असेल, ह्या त्या त्रिकोणाच्या मध्यगा आहेत. आणि तिन्ही मध्यगा ज्या एकाच बिंदूमध्ये छेदतात, तो जो एक संपात बिंदू असतो, मध्यगांचा जो एक संपात बिंदू असतो त्याला आपण गुरुत्व मध्य असं म्हणतो. तो कॅपिटल G या अक्षराने दाखवला जातो. आणि या गुरुत्व मध्याचा एक महत्वाचा गुणधर्म आहे की या गुरुत्व मध्याच्या ठिकाणी ज्या मध्यगा आहेत त्या 2:1 या प्रमाणामध्ये विभागतात.
याचा अर्थ आपण जर या मध्यगा AQ चा विचार केला तर या G मुळे AG आणि GQ यांची 2:1 या प्रमाणात विभागणी होते. म्हणजे 2 भाग AG कडे होतात आणि 1 भाग GQ कडे होतो. म्हणजे जर हा 3 सेंटीमीटरची जर ही मध्यगा असेल तर AG 2 सेंटीमीटर आणि GQ 1 सेंटीमीटर असतं. म्हणजे 2 भाग हे शिरोबिंदूकडे आणि 1 भाग हे त्या बाजूकडे असतात. याच पद्धतीने जर आपण BR या मध्यगेचा विचार केला तर BG हे 2 भाग आणि GR हा 1 भाग असतो. सेम वे CG 2 भाग आणि GP 1 भाग म्हणजेच मध्यगा जी आहे ती गुरुत्व मध्याच्या ठिकाणी 2:1 या प्रमाणामध्ये विभागली जाते. याच्याच पुढची महत्वाची कन्सेप्ट ती म्हणजे त्रिकोणाचे कोन दुभाजक. त्रिकोणाचा जो कोन असतो त्याचे 2 एकरूप भागात विभागणी करणाऱ्या किरणाला आपण त्या कोनाचा कोन दुभाजक असं म्हणतो. समजा हा जो कोन आहे ह्याचे समान 2 भाग झाले म्हणजे हा 60 अंशाचा जर कोन असेल आणि ते 30 अंशाचे जर 2 भाग झाले तर याला आपण कोन दुभाजक असं म्हणतो. ज्या पद्धतीने यापूर्वीचे तिन्ही प्रकार एकाच बिंदूत छेदतात म्हणजे प्रत्येक प्रकार कोणता एक प्रकार घेतला तर त्या पद्धतीनुसार त्रिकोणाचे तिन्ही कोनांचे जर कोन दुभाजक आपण काढले तर ते सुद्धा एकाच बिंदूत छेदतात म्हणजेच ते एकसंपाती असतात. जसं या त्रिकोण एबीसी मध्ये एल हा जो किरण आहे त्याच्यामुळे ए या कोणाचे समान 2 भाग झाले म्हणजेच एल हा त्याचा कोन दुभाजक आहे. तसाच बी कोनाचा आणि सी कोनाचा दुभाजक काढला हे सगळे कोन दुभाजक एकाच बिंदूत छेदतात म्हणजेच त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक जे आहेत ते एकसंपाती असतात. म्हणजे आतापर्यंत आपण ह्या पाहिलेल्या ज्या 4 कन्सेप्ट आहेत शिरोलंब, लंब दुभाजक, मध्यगा आणि कोन दुभाजक या पुन्हा एकदा एका ठिकाणी रिकॉल करून घेऊया. म्हणजेच हा जो त्रिकोण एबीसी जो कोणत्याही प्रकारचा एक त्रिकोण घेतलेला आहे यामध्ये हे चारही प्रकार आपण एकत्रितरित्या पाहूया. हा जो शिरोबिंदू ए आहे यातून त्याच्या समोर असणारी जी बाजू बीसी आहे यावर जर आपण शिरोलंब घेतला म्हणजेच लंब टाकला तर त्याला आपण शिरोलंब असं म्हणतो. या बिंदू ए मधून समोरील बाजूवर टाकलेल्या लंब रेषाखंडाला आपण शिरोलंब म्हणतो. म्हणजे जर डी या ठिकाणी जर काटकोन बनत असेल तर एडी या रेषाखंडालाच आपण शिरोलंब असं म्हणतो. त्रिकोणाला 3 शिरोलंब असतात. तिन्ही शिरोलंब एकाच ठिकाणी छेदतात म्हणजे ते एक संपाती असतात. आपण फक्त आता इथे एकच शिरोलंब घेतलाय. जर आपण या बाजू बीसीच्या मध्यातून जाणारा समजा बाजू बीसीचा मध्यबिंदू हा आहे इथं तर अंदाजे येतो डायरेक्ट इथून जाणारी जर एखादी लंब रेषा काढली म्हणजे अशी लंब रेषा जी बाजू बीसीच्या मध्यातून जाते आणि बाजू बीसी ला लंब असते म्हणजे हे बीसीचे समान 2 भाग होतात आणि इथं काटकोन करते समजा ही रेषा एल आहे तर अशा रेषेला आपण या बाजूचा लंब दुभाजक असं म्हणतो. म्हणजे जिथं असं म्हणू शकतो ही जी रेषा एल आहे ही म्हणजेच त्या बाजू बीसीची लंब दुभाजक आहे. त्या पद्धतीने शिरोलंब 3 काढले तर ते एकाच ठिकाणी छेदतात. त्याच पद्धतीने लंब दुभाजक सुद्धा एकाच ठिकाणी छेदतात. आता याच्या पुढची महत्वाची कन्सेप्ट ती म्हणजे बाजूचा आता समजा हा जो मध्यबिंदू आहे हा ई मध्यबिंदू असेल. बाजूचा मध्यबिंदू आणि शिरोबिंदू यांना जर एखादा रेषाखंड जोडला तर त्याला आपण मध्यक असं म्हणतो. म्हणजेच याच्या पुढे जर आपण हा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा हा मध्यबिंदू जर आपण हा जोडून घेतला तर ही एई ही जी रेषा मिळाली म्हणजे हा जो काही रेषाखंड मिळाला हा जो एई असेल त्याला या त्रिकोणाची म्हणजेच त्या बाजूवरची मध्यगा असं म्हणतो. आणि सर्वात लास्ट महत्वाची कन्सेप्ट शिकलो हा ए कोन जर आपण जेवढ्या मापाचा आहे त्याच्या निमपट म्हणजे त्या कोनाचे समान 2 भाग होणारी जर एखादा आपण किरण काढला म्हणजे समजा हा एक कोन जर 80 अंशाचा असेल आणि आपण 40 अंशाचे 2 भाग करणारा जर असा एखादा किरण काढला समजा हा किरण एएफ आहे ज्यामुळे इकडला कोन आणि हा कोन जर सारखा होत असेल म्हणजे जो डावीकडला कोन आहे समजा तो बीएएफ कोन आणि उजवीकडला कोन जो आहे तो एफएसी कोन म्हणजे हा आणि हा कोन जर सारखा होत असेल तर हा जो किरण एएफ आहे ज्याला आपण कोन दुभाजक असं म्हणतो. म्हणजे हा जो एएफ आहे याला कोन दुभाजक मी मुद्दाम घेत असताना एखादा विषमभुज त्रिकोण घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये सगळे प्रकार सेपरेट दिसतील. परंतु जर समभुज त्रिकोण घेतला आणि त्या समभुज त्रिकोणामध्ये जर आपण शिरोलंब काढला आणि चेक केला तर तोच लंबदुभाजक असतो, तीच मध्यक असते, तोच कोन दुभाजक असतो. म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये हे सगळे प्रकार एकाच ठिकाणी येतात. समद्विभुज त्रिकोणामध्ये पायासमोरचा जो शिरोलंब असतो तोच लंबदुभाजक, तोच मध्यघात, तोच कोन दुभाजक या पद्धतीने असतो. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून ह्या कन्सेप्ट जरा अधिक क्लिअर करून घेऊया जेणेकरून सगळे लंबदुभाजक एकत्र आल्यानंतर परिकेंद्र कशा पद्धतीने तयार होतं सगळे कोन दुभाजक एकत्र आल्यानंतर आंतरकेंद्र कशा पद्धतीने तयार होतं हे प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येते.
याशिवाय त्रिकोणाच्या महत्वाचे काही जे गुणधर्म आहेत ते पाहूया. त्रिकोणाची एकरूपता व शिरोबिंदूंची संगती. आपण 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्याही दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या संगतीचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण असं अभ्यासलं की कोणतेही दोन त्रिकोण असतील तर त्याच्या शिरोबिंदूंची संगती 6 प्रकारे लावता येते. त्यावर आधारित प्रश्न आपण प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे स्वाध्यायामध्ये पाहिलेले आहेत. जर आता आपल्याला हीच संगती त्रिकोण एकरूप असतील तर किती प्रकारे लागता येते किंवा लावता येते हे महत्वाचं आहे. समजा त्रिकोण जर विषमभुज असतील, जसं इथं आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप सांगितलेले आहेत, त्रिकोण LMN आणि त्रिकोण PQR हे एकरूप आहेत मात्र विषमभुज आहेत. याचा अर्थ यांची संगती लावत असताना हे आहे असे जर एकरूप होत असतील तर L या शिरोबिंदूची संगती P या बिंदूची, M या शिरोबिंदूची संगती Q ला आणि N ची संगती R ला, म्हणजेच LMN एकाच एक संगती PQR या एकाच पद्धतीने हे त्रिकोण एकरूप होतील. जर आपण याची संगती बदलली म्हणजे M बिंदू जर R कडे नेला किंवा L बिंदू इकडे दुसरीकडे कोणीकडे आणला तर त्याच संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप होणार नाही. म्हणजे हा नियम काय सांगतोय, जर विषमभुज त्रिकोण असतील तर ते एकाच संगतीनुसार एकरूप होतात. याच्या उलट जर समद्विभुज त्रिकोण असतील म्हणजे दोन बाजू सारख्या असणारे त्रिकोण असतील, सुरुवातीला आकृती बघा म्हणजे लक्षात येईल. समजा हे जे दोन त्रिकोण ABC आणि PQR आहेत, ज्यामध्ये AB म्हणजेच AC या दोन बाजू सारख्या आणि तेवढीच बाजू PQ आणि PR आहे. म्हणजे आहे असा त्रिकोण ठेवला तरी एकरूप होतील किंवा हा घडी घालून ठेवला तरी एकरूप होतील. आहे असा ठेवणार म्हणजे A बिंदू P जवळ, B बिंदू Q जवळ आणि C बिंदू R जवळ जाणार. जर आपण याची घडी घातली तर असा अर्थ होईल A बिंदू P जवळ, हा C बिंदू इथल्या इथं Q जवळ आणि B बिंदू R जवळ. म्हणजे इथं दोन संगती तयार झाली पहा. A ची P ला, B ची Q ला, C ची R ला, म्हणजेच ABC ची PQR ला ही पहिली संगती. आणि दुसऱ्या संगतीमध्ये A ची संगती P बिंदूची, B बिंदूची संगती R आणि C बिंदूची संगती Q, म्हणजे ABC ची संगती PRQ ला लागली, ही दुसरी संगती. म्हणजे त्रिकोण जर समद्विभुज असतील तर त्याची दोन संगतीनुसार ते एकरूप असतात असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, जर त्रिकोण समभुज असतील तर आपण जी 6 प्रकारे संगती शिकलेलो आहे, म्हणजे हा त्रिकोण आहे असा ठेवा, घडी घालून ठेवा, पुन्हा फिरवून आहे असा, पुन्हा घडी घालून, पुन्हा फिरवून आहे असा, पुन्हा घडी घालून, असा 6 प्रकारे आपण ठेवू शकतो. म्हणजे त्रिकोणाच्या बाजूवरून जर ते त्रिकोण एकरूप होत असतील तर त्यासाठी बाजूवरून जे पडणारे प्रकार आहेत, म्हणजे समभुज त्रिकोण असेल तर 6च्या 6 संगतीनुसार ते एकरूप होतात. समद्विभुज असेल तर 2 प्रकारे आणि विषमभुज असेल तर 1 प्रकारे. याशिवाय आपण त्रिकोण एकरूपतेच्या काही कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं बाकोबा कसोटी, बाबाबा कसोटी, कोबाको कसोटी आणि बाकोको कसोटी. ही कसोटी म्हणजे नेमकी काय हे जरा अभ्यासक्रमामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे ते थोडंसं अभ्यास करा. यावर प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया म्हणजे या कसोट्यांचा अर्थ लक्षात येईल. म्हणजेच इथं प्रश्न कसे आहेत पहा. सोबतच्या आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण PQR व त्रिकोण SQP पुढीलपैकी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. आपल्याला हा त्रिकोण PQR आणि SQT हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते विचारलेलं आहे. जे एकरूप घटक आहेत म्हणजे बाजू QR आणि बाजू QS हे सारख्या खुणेने दाखवलेले आहेत. तशाच पद्धतीनं बाजू QP आणि QT हे सुद्धा सारख्या खुणेने दाखवलेले आहेत. कोणतेही दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी 3 संगत घटकांची आवश्यकता असते, मग ते बाजू असोत किंवा कोन असोत. इथं आपल्याला 2 जोड्या दिलेल्या आहेत, याचा अर्थ तिसरी जोडी आपल्याला शोधायला हवी. जेव्हा या PT आणि RS या रेषाखंडाचा विचार करतो तेव्हा हे रेषाखंड एकमेकांना छेदतात, म्हणजे इथे विरुद्ध कोनांची जोडी तयार होते. म्हणजे हा जो कोन PQR आणि हा जो कोन PQS हे एकमेकांचे विरुद्ध कोन असल्यामुळे ते सारखे असतात. याचाच अर्थ पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि एक संगत कोन म्हणजे त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी एकरूप असेल तर हे जे त्रिकोण आहेत ते बाजू कोन बाजू म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात, जो आपला पर्याय क्रमांक 2 आहे. याच पद्धतीनुसार पुढचा क्वेश्चन कसा आहे पहा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC आणि DCB कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. हा त्रिकोण ABC आपण या पद्धतीने पकडायचा आणि DCB या पद्धतीने. आपली जेवढी बाजू AB आहे तेवढी बाजू DC सांगितलेली आहे. जेवढी बाजू AC आहे तेवढी बाजू DB आहे. म्हणजे दोन बाजूच्या ज्या जोड्या आहेत त्या एकरूप सुरुवातीला सांगितल्यात. तिसरा घटक शोधत असताना इथं कोण कोणता सापडत नाही. इथं जर आपल्याला हा कोण विरुद्ध कोण घेतला तर आपल्याला हा त्रिकोण असं सांगितलेला नाही. आपल्याला हा संपूर्ण त्रिकोण सांगितलाय. संपूर्ण त्रिकोणामध्ये म्हणजे डावीकडला जो त्रिकोण ABC आहे त्यामध्ये BC ही बाजूच आहे
आणि उजवीकडला जो त्रिकोण डीसीबी आहे त्यामध्ये सुद्धा बीसी ही बाजूच आहे, म्हणजे बीसी बाजू दोन्ही त्रिकोणात येते, म्हणजे तेवढीच असेल, म्हणजे ही सामायिक बाजू आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, ही जी बीसी बाजू आहे ती एबीसी त्रिकोणात सुद्धा आहे आणि डीसीबी त्रिकोणात पण आहे, म्हणजे ही बाजूची तिसरी जोडी झाली. मग बाजूच्या तिन्ही जोड्या एकरूप असतील तर ते त्रिकोण बाजू कसोटीनुसार एकरूप होतात, म्हणजेच बाबा कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत असं आपण सांगू शकतो. आपल्याला ज्या या महत्वाच्या 4 कसोट्या आहेत त्यामध्ये आपण आकृतीचं निरीक्षण केलं की हे प्रश्न तुम्हाला सहज सुटू शकतील. संगतीवर आधारित एक पुढचा प्रश्न काय पहा. त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी क्यू आर मध्ये लांबी एम एन लेंथ एम एन विच इज इक्वल टू लेंथ पी क्यू, लेंथ एल एन इज इक्वल टू लेंथ आर क्यू असून मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल क्यू आहे, तर त्याच्या शिरोबिंदूंची कोणती संगती एकरूप आहे. आपल्याला दोन त्रिकोण सांगितले आहेत एकरूप आहेत. पहिला त्रिकोण जो आहे तो एल एम एन आहे आणि जो दुसरा त्रिकोण आहे तो पी क्यू आर आहे आणि ते कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत असं विचारलेलं आहे. त्रिकोणाची संगती आपण 6 प्रकारे लावतो शिरोबिंदूमधली जी संगती असते ती. मात्र या कंडिशननुसार कोणती संगती आहे त्यासाठी आपण कोनावरून जाऊया. एन कोनाला क्यू कोन एकरूप आहे, म्हणजे जर इथं एन कोन असेल तर आपण इथं क्यू घेऊ आपल्या सोयीसाठी. सारख्या कोनांनी आपण हे कोन एकरूप दाखवूया. एन कोनाला क्यू कोन एकरूप आहे. पहिली कंडिशन अशी सांगितल्या एम एन बाजू जी आहे, समजा हा इथं एन असेल तर इथं आपण एम घेऊ, ही एम एन बाजू त्याला आपण एक खून करू. ही PQ शी एकरूप आहे. याचा अर्थ क्यू इथं असेल तर इथं P येणार आहे, म्हणजे MN बाजू ही PQ ला एकरूप आहे. आणि साहजिकच आहे उरलेलं सांगितलं आहे, LN ही जी बाजू आहे, LN म्हणजे L इथं असेल, LN ही जी बाजू आहे, ती RQ ला एकरूप आहे, म्हणजे त्याची लांबी ती आहे, म्हणजे हे दोन सारखे आहेत. म्हणजेच हे जे दोन त्रिकोण आहेत ते बाजू कोन बाजू म्हणजे बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत, मात्र संगती कोणती अशी विचारल्या. हे आहे असे त्रिकोण एकमेकावर ठेवले तरच ते एकरूप होतात. म्हणजे एम ची संगती आपण जोडत असताना पी ला जोडणार, एन ची जोडत असताना क्यू ला आणि एल ची जोडत असताना आर ला जोडणार. पहिला पर्याय असा आहे एम एन एल, क्रमाने पहा एम एन एल, मग याची संगती यायला पाहिजे पी क्यू आर, जी सुरुवातीला दिलेली आहे, म्हणजे पहिला ऑप्शन आहे. इतर ऑप्शन का नाहीत ते पण चेक करूया. एल एम एन ला आर क्यू पी, एल एम एन असं सांगितलं असेल तर आपण आर पी क्यू म्हणायला पाहिजे, जे इथं नाहीये. किंवा एन एम एल, एन एम एल असं असेल तर मग क्यूपीआर सांगायला पाहिजे, जे इथं नाहीये. किंवा एल एम एन सॉरी एल एन एम, एल एन एम असेल तर आर क्यू पी सांगायला पाहिजे, जे इथं नाहीये. म्हणून ह्या पहिल्या संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. पुढील पैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणाच्या दोन भागांचे क्षेत्रफळ समान असते. त्रिकोणामध्ये आपण रेषाखंड किंवा रेषा एक अशी रचना करायची आहे, मग ती मध्यक असेल, लंब दुभाजक असेल, कोन दुभाजक असेल किंवा इथे लंब सांगितलेलं आहे फक्त, की जेणेकरून त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळानुसार दोन समान भाग होतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला जो पहिला ऑप्शन दिलेला आहे मध्यकेचा तोच वापरूया, कारण तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येतील. समजा हा कोणत्याही प्रकारचा एक त्रिकोण घेतलेला आहे. आपल्याला समजण्यासाठी मी या त्रिकोणाला नाव देतोय. समजा हा त्रिकोण एबीसी आहे. तर या बाजू बीसीचा मध्यबिंदू जर आपण एखादा घेतला, समजा डी हा मध्यबिंदू आहे, जेणेकरून बीडी आणि डीसी हे दोन रेषाखंड समान होतील. आणि जर आपण हा एडी सेगमेंट जोडला तर यालाच आपण मध्यक असं म्हणतो. मध्यक कशाला म्हटलं जातं बघा, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्या त्रिकोणाची मध्यक असं म्हणतो. आता इथं मध्यक झाल्यामुळे जे दोन त्रिकोण जे तयार झालेले आहेत, म्हणजे त्रिकोण एबीडी असेल किंवा त्रिकोण एडीसी असेल, हे समान क्षेत्रफळाचे आहेत का. आपण काय अभ्यासलेलं पहा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे पाया गुणिले उंची याच्या निमपट त्याचं क्षेत्रफळ असतं. मग इथं आम्हाला पाया उंची काहीच माहित नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आता दिसणारे जे तिन्ही त्रिकोण आहेत, म्हणजे संपूर्ण त्रिकोण एबीसी, डावीकडला त्रिकोण एबीडी किंवा उजवीकडला त्रिकोण एडीसी, हे तिन्ही त्रिकोण हे एकाच शिरोबिंदूतून आलेले आहेत आणि एकाच पायावर आहेत, म्हणजे पायाची जी रेषा आहे ती एकच आहे, म्हणजे या तिघांची उंची एकच असते. जरी इथं दाखवली नाही तरी समजा ए बिंदूतून जर इथं आपण असा एखादा शिरोलंब टाकला, ए बिंदूतून बरोबर आपण समोरील बाजूवर जर इथं असा हा शिरोलंब टाकला, तर हा जो शिरोलंब असणार आहे तो म्हणजे या तिन्ही त्रिकोणाची उंची असते. समजा ही ए आहे ती तिन्ही त्रिकोणाची उंची.
म्हणजे संपूर्ण त्रिकोणाची उंची एईच आहे. डावीकडल्या त्रिकोणाची उंची सुद्धा एई होते आणि उजवीकडल्या त्रिकोणाची उंची सुद्धा एई होते. म्हणजे उंची समान आहे. उंची समान असेल तर तिघाचं क्षेत्रफळ समान येईल का? पाया पण समान असायला पाहिजे. आपण सुट्ट्या दोन त्रिकोणाचा विचार केला म्हणजे त्रिकोण एबीडी आणि एडीसी, ज्यामध्ये बीडी आणि डीसी सारखा आहे कारण ती मध्यक आहे. म्हणजे पाया जर समान असेल, बीडी जेवढा बीडी तेवढाच डीसी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो डावीकडला जो त्रिकोण एबीसी आहे, एबीडी आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणिले पाया त्याचा बीडी आणि उंची त्याची एई होईल. आणि उजवीकडल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणिले पाया त्याचा डीसी आणि उंची सुद्धा एईच होणार. आता इथं आपल्याला काय सांगितलंय, एई हे सेमच आहे आणि जेवढा बीडी आहे तेवढाच डीसी असणार. म्हणजे आता हे जे दोन त्रिकोण आहेत ते समान क्षेत्रफळाचे असतील कारण ते मध्यगेमुळे तयार झालेले आहेत. या शिरोलंबात फक्त आपण उंची दर्शवण्यासाठी घेतलेल्या आहेत. म्हणून नेहमी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मध्यगा काढल्यामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते नेहमी समक्षेत्र असतात. समक्षेत्र असतात म्हणजेच त्यांची क्षेत्रफळ समान असतात. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. त्रिकोण ए बी सी मध्ये ओ हा लंब संपात बिंदू असून, लंब संपात बिंदू म्हणजे शिरोलंब जिथे एकमेकांना छेदतात तो, म्हणजे जसा हा शिरोलंब एडी, हा शिरोलंब बी एकमेकांना ओ बिंदूत छेदलेले आहेत म्हणजे ओ हा त्याचा लंब संपात बिंदू झाला. कोण एसीबीचं माप 42 अंश सांगितलेलं आहे म्हणजे हा कोण सी 42 अंशाचा आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे माप कोण एओबी किती, हा एओबी हा कोण किती अंश मापाचा असेल हे विचारलेलं आहे. म्हणजे हा कोण विचारलाय. ज्यावेळी लंब संपात बिंदू असतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या की इथं जो तयार होणारा चौकोन येतो त्यातले 3 कोण एक प्रकारे आपल्याला माहित होतात. हा एडी लंब आहे बीसी ला म्हणजे डी कोण काटकोन झाला. बी लंब आहे एसी ला म्हणजे ईच्या ठिकाणी काटकोन झाला. म्हणजे जर हा चौकोन ओडीसीई एवढाच जर तुम्ही ऑब्झर्व केला तर लक्षात येईल की इथला डी कोण हा 90 अंशाचा आहे, ई कोण 90 अंशाचा आहे. चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 असते. पैकी हे 90 अधिक 90 2 म्हणजेच 180 मापाचे हे दोन झाले. म्हणजे उरलेले दोन 180 अंश मापाचे असते. तरच त्यांची बेरीज 360 होईल. पैकी एक हा 42 अंशाचा दिलाय म्हणजे तो 180 वजा 42 जर आपण केला म्हणजेच किती होईल पहा. 0 वजा 2 म्हणजे 8, हातचे आले 1, 5, 8तून 5 गेले म्हणजे 3 राहिले, 138 अंशाचा होईल. म्हणजे इथं हा 138 अंशाचा अधिक 42 अंशाचा म्हणजे हे 180 अंश, अशा पद्धतीने तो चौकोन 360 अंशाचा होईल. म्हणजे आम्हाला हा जो कोन आहे ईओडी हा 138 अंशाचा मिळेल. परंतु जर आपण आकृती ऑब्झर्व केली असेल तर लक्षात येईल की एडी आणि बीई जिथं छेदतात तो बिंदू ओ आहे. म्हणजे हे विरुद्ध कोण होतात. म्हणजे जेवढा डीओई तेवढाच एओबी, म्हणजेच एओबी सुद्धा 138 अंशाचा होईल असं आपण सांगू शकतो. बऱ्याच वेळेला आम्हाला हे लंब दिलेले नसतात म्हणजे फक्त आपल्याला सांगतात की लंब संपात बिंदू आहे. समजा एखादा आपल्याला त्रिकोण दिला, सांगितलं त्रिकोण एबीसी मध्ये ओ हा लंब संपात बिंदू आहे. मग आपण काय करतो, हे अशा पद्धतीने शिरोलंब काढतो आणि आपण शिरोलंब काढल्यानंतर हे थोडीशी रफ फिगर काढायला लागलोय. आपल्याला इथला कोण देऊन हा विचारतात किंवा हा देऊन इथला वरचा कोण विचारतात. मात्र इथं दोन ठिकाणी काटकोन होतात हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. लंब संपात बिंदू म्हणजेच शिरोलंब एकत्र येतात ते. मला हा वरचा शिरोबिंदू जवळचा कोण दिला तर इथला संपात बिंदू जवळचा विचारतील किंवा इथला दिला तर हा विचारतील. साहजिकच आहे, हे दोघं कोण 180 होतात म्हणजे हे दोघांची बेरीज 180 होणार आहे असं आपण म्हणू शकतोय. अशाच पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. सोबतच्या आकृतीत माप कोन क्यूपीआर बरोबर 70 अंश. क्यूपीआर म्हणजेच हा पी कोन 70 अंशाचा दिलेला आहे. रेख क्यूएक्स व रेख आरएक्स हे अनुक्रमे कोन क्यू व आर चे दुभाजक आहेत. हा क्यूएक्स हा क्यू कोनाचा आणि आरएक्स हा आर कोनाचा दुभाजक आहे. म्हणजे हे कोन दुभाजक आपल्याला सांगितलेले आहेत. तर माप कोन क्यूएक्स आर म्हणजे एक्स जवळ तयार होणारा कोन किती अंशाचा आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला हा पी कोन 70 अंशाचा सांगितलेला आहे. त्या पी कोनाच्या आधारे आपण क्यू आणि आर या दोन कोनांच्या मापांची बेरीज सांगू शकतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याचाच अर्थ कोन पी, कोन क्यू आणि कोन आर या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. पैकी पी कोन हा 70 अंशाचा जर असेल
तर आपण म्हणू शकतो कोन Q अधिक कोन R जो असेल हा 70 उजव्या बाजूला गेला, म्हणजेच 180 वजा 70 केल्यानंतर आपल्याला 110 अंशाचे ह्या दोन कोन मिळतील. म्हणजे संपूर्ण कोन Q आणि संपूर्ण कोन R आपल्याला 110 चा मिळेल. परंतु Q चे दोन समान भाग केल्यात, R चे दोन समान भाग केल्यात. आपल्या सोयीसाठी समजा हे दोन कोन A कोन मापाचे आहेत आणि हे दोन कोन B मापाचे आहेत. तर याचा अर्थ असा झाला 2A अधिक 2B यांची किंमत 110 अंश होते. म्हणजे हे 2A आणि 2B त्यापैकी मग एक A आणि एक B जर घेतला तर तो 55 अंशाचा होईल. म्हणजे मी यातला निम्मा घेतला आणि यातला पण निम्मा घेतला. साहजिकच आहे, मग त्यांची बेरीज सुद्धा आपण निम्मी घेतली. मग आता जर आपण छोटा त्रिकोण पाहिला, थोडस पुन्हा मी स्वतंत्र पाहतोय, हा त्रिकोण XQR पाहायचा. यामध्ये एक कोण ए मापाचा, एक कोण बी मापाचा आणि इथला उरलेला त्रिकोण छोटा असो की मोठा असो, तीन कोणांच्या मापांची बेरीज 180च असते. अर्थ ए कोण अधिक बी कोण अधिक तो एक्स कोण, इथं हा ए, हा बी आणि हा एक्स कोण, ह्या तिघांची बेरीज सुद्धा 180 असतात. परंतु ए अधिक बी म्हणजे जे निम्मे जी बेरीज आहे ती आपण 55 शोधलेली आहे, त्यामध्ये जर एक्स मिळवला तर 180 होईल. म्हणजेच एक्स शोधत असताना 180 वजा 55 म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो 80 वजा 55 म्हणजेच 80 तून 50 गेले 30, पुन्हा 5 गेले म्हणजे 25, 125 अंश म्हणू शकतो. म्हणजेच हा QXR जो कोन आहे तो 125 अंशाचा असेल. हे एक्स आणि ए बी हे आपल्याला सोयीनं समजण्यासाठी मी इथे मांडलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट लक्षात घेऊ शकता. संपूर्ण त्रिकोणाचा विचार केला तर हा एक कोन 70 अंशाचा आहे, म्हणजे हे उरलेले दोन्ही कोन 180 वजा 70 म्हणजे 110 अंशाचे असतील. मग थोडक्यात हे छोटे चार कोन 110 अंशाचे, त्यातले मग छोटे हे दोन बघितले, यातला एक आणि यातला एक बघितला तर हे दोन कोन 55 अंशाचे होते. त्रिकोण XQR मध्ये हे दोन कोन 55 चे आहेत. उरलेला कोन काढायचा असेल तर पुन्हा 180 वजा 55 म्हणजे 125 अंशाचा. इथं सुद्धा आम्हाला या संपात बिंदू जवळचा कोन देऊन वरचा विचारू शकतो. याच पद्धतीवर नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे पहा. सोबतच्या आकृतीत रेख YN व रेख ZM हे कोन दुभाजक असून माप कोन X बरोबर 62 अंश तर माप कोन MTN किती असं विचारलं. आपल्याला हा 62 अंशाचा सांगितलंय. हा YN आणि ZM हा कोन दुभाजक आहे. म्हणजे या अगोदरचं जसं गणित होतं तसं आपण इथं डायरेक्ट सांगू शकतोय पहा. हा एक्स कोन जर 62 अंशाचा असेल तर उरलेले हे दोन कोन म्हणजेच हा वाय कोन आणि झेड कोन संपूर्ण कोणाचा विचार करतोय. म्हणजेच कोन वाय अधिक कोन झेड जर आपल्याला शोधायचा असेल तर 180 वजा 62 म्हणजेच 0 वजा 2 8 हातचा आला 1 8 7 गेले 1 118 अंशाचे हे दोन कोन असतील. परंतु इथं छोटे छोटे चार कोन आहेत, म्हणून आपण 118 ची निमपट जर घेतली तर बे के बे बे पंचे 10 छाले 1 बेनवे 18 म्हणजे 59 अंशाचे दोन कोन होतील. म्हणजे आपण आता इथं छोटे कोन पाहायचा, यातला हा एक घेतला आणि यातला हा एक घेतला तर या दोन कोनांची बेरीज 59 अंश होईल. आता या त्रिकोण TYZ मध्ये जर आपण पाहिलं तर या तिघांची सुद्धा बेरीज 180 असते, पैकी या दोघांची बेरीज 59 अंश आहे. म्हणजे 180 न पुन्हा जर हे 59 वजा केलं तर आम्हाला कोन T मिळेल. कोन T म्हणजेच 180 वजा 59. पुन्हा हे 0 वजा 9 1 हातचा दिला, 8तून 6 गेले म्हणजे 2 राहिले आणि एक आहे असा म्हणजे 121 अंशाचा मिळेल. मग हा कोन जर 121 अंशाचा असेल तर साहजिकच त्याचा विरुद्ध कोन MTN तो सुद्धा 121 अंशाचा असेल, जो पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच आपण शिरोलंब असो कोन दुभाजक असो जर दिले असतील तर आपण त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्यांचा जो काही संपात बिंदू असेल इथं तयार होणाऱ्या कोनांचा संबंध लावतो. जर इथं लंब दुभाजक असतील तर काय होईल, त्यासाठी हे नेक्स्ट एक्झाम्पल पहा. समजा हा त्रिकोण एबीसी हा कोणत्याही प्रकारचा त्रिकोण आहे आणि ओ हा त्याच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू आहे. अशा वेळी आपल्याला ए कोन दिला तर ओ विचारतील, ओ दिला तर ए विचारतील. त्यावर आधारित प्रश्न हे वर्तुळ प्रकरणावर पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, परंतु याच्याशी संदर्भात असल्यामुळे मी इथं हा प्रश्न घेतलेला आहे. त्यासाठी थोडीशी वर्तुळाची एक बेसिक कन्सेप्ट सांगतो. इथं आपल्याला हा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये इथं हा एक कोन तयार झाला आणि हा एक कोन तयार झालेला आहे. वर्तुळाचा हा कंस असतो. वर्तुळाच्या कंसाचं सुद्धा अंशात्मक माप असतं.
समजा हा कंस 100 अंशाचा असेल आणि हा केंद्र जर त्या वर्तुळाचा ओ असेल तर या केंद्रीय कोनाचं माप सुद्धा 100 अंश असतं. मात्र प्रत्यक्ष वर्तुळावर जर असा एखादा कोन तयार झाला तर त्याला अंतर्लिखित कोन म्हणतात. तो याच्या निमपट असतो म्हणजे 50 अंशाचा असतो. याविषयी अधिक माहिती तुम्ही वर्तुळ प्रकरणामध्ये पाहणारच आहात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपण त्रिकोणामध्ये बाजूंचे लंबदुभाजक काढतो ते जेव्हा एकमेकांना एकत्र छेदतात त्याला आपण परिकेंद्र म्हणतो, कारण तो केंद्र समजून आपण तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ काढू शकत असतो. म्हणजेच इथं सुद्धा जर हा भाग जोडला तर या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं हे वर्तुळ असतं. मग याच कन्सेप्टचा आपण इथं आधार घ्यायचा आहे. हा म्हणजे केंद्रीय कोन समजायचा आणि हा वर्तुळावरील कोन. म्हणजे जर लंबदुभाजकांचा हा संपात बिंदू असेल तर आपण असं सांगू शकतो की या ओ कोनाच्या निमपट ए असतो किंवा ए कोनाच्या दुप्पट ओ कोन असतो असं आपण डायरेक्ट सांगू शकतो. म्हणजे जर हा 50 अंश असेल तर हा 100 अंश असतो, हा 100 असेल तर हा 50 अंश असतो. तर या प्रकारे आपण त्रिकोणाचे काही महत्वाचे गुणधर्म आणि त्यावर आधारित असणारी उदाहरणं या व्हिडिओमध्ये पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.